नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज दिनदर्शिकेचं पान उलटलेलं आहे. नोव्हेंबर संपला आणि डिसेंबरचं पान आपल्या घरातील दिनदर्शिकेमध्ये समोर आलेलं आहे. आजची दिनांक 1 डिसेंबर 2020. आजच्या 1 तारखेला आपला आजचा दिवस आहे 142वा आणि या 142व्या व्हर्चुअल क्लासमध्ये मुलांशी गप्पा आणि सहज शिक्षण माध्यमातून तुम्हा सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत. आज आपण शिष्यवृत्तीचा आपल्याला जे शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये 4 विषय असतात. 2 पेपर, 4 विषय. पहिल्या पेपरमध्ये आपल्याला माहीत आहे मराठी आणि गणित आणि दुसरा पेपर असतो बुद्धिमत्ता आणि इंग्रजी. तर त्यातील बुद्धिमत्ता हा जो विषय आहे, तो आपल्याला नवोदयसाठी सुद्धा आहे आणि शिष्यवृत्तीसाठी. या दोन्ही परीक्षेसाठी जेव्हा आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी या विषयाचा अभ्यास पाहायचा आहे, तेव्हा आपल्याला त्यातला एक घटक समजून घ्यायचा आहे आणि तो बुद्धिमत्ता या विषयातील तो घटक आहे वेन आकृत्या. आपल्या पाठ्यपुस्तकात नाही, थोडासा वेगळा. जेव्हा आम्ही शिक्षक आम्हाला आमचं डी-एड झालेलं आहे, 12-13 वर्षाची नोकरी झालेली आहे. त्यावेळेस आम्हाला बी-एडची परीक्षा द्यायला आम्हाला ऑफिसतर्फे, कार्यालयातर्फे आम्हाला परवानगी असते. आणि ती जेव्हा आम्हाला परवानगी मिळते, त्यावेळेस इग्नो म्हणजे इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी जी आहे, मुक्त विद्यापीठ, त्या परीक्षेचा अभ्यास करायसाठी कुणी यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचा अभ्यास करतं, कुणी इग्नोचा. ज्यांना मग इग्नो म्हणजेच इंदिरा गांधी विद्यापीठाचा अभ्यास करायचा आहे, त्यावेळेस काही नोट्स, काही पुस्तक वाचली जातात. मीही तो प्रयत्न केला होता. ती परीक्षा मी पण दिली. आणि जेव्हा इग्नोचा आपण अभ्यास करतो, तर ती पुस्तिका जेव्हा आपण पाहतो, त्यावेळेस मी या आकृत्या पाहिल्या होत्या. म्हणजे तिथे आहे. बघा, आज आपण 5वी ला असताना शिकतोय. काही विद्यार्थी 8वीच्या शिष्यवृत्तीमध्ये असतील ते शिकतील. पण या ठिकाणी मात्र आता आपण सुद्धा हा घटक शिकणार आहोत. मग काय आहे वेन आकृती? कशाला म्हणायचं? आपल्याला आकृत्या माहीत आहेत. आम्हाला सर तुम्ही त्या दिवशी शिकवल्या की सर भौमितिक आकार, भौमितिक आकृत्या. मग त्याच्यामध्ये तर ही नव्हती. मग आज कुठून आली वेन? वेन नवीन शब्द पहिल्यांदा ऐकतोय. व्हॅन माहिती आहे आम्हाला. व्ही-ए-एन व्हॅन, व्हॅन म्हणजे भली मोठी गाडी किंवा आपली शाळेची व्हॅन, ज्याच्यामध्ये विद्यार्थी बसून जातात. ती व्हॅन आम्हाला माहीत आहे. पण वेन काय आहे? ज्या विद्यार्थ्यांनी समजा पुस्तक चाळलं असेल, पुस्तक पाहिलं असेल किंवा मागच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असतील, तर त्यांना हा भाग माहिती आहे. परंतु प्रत्यक्ष शिकवताना जे नवीन विद्यार्थी आहेत, त्यांना मात्र हा भाग थोडासा नवीन वाटतो. सध्या लिहून घेऊ नका. सध्या अगोदर समजून घ्या. एकदा समजला तर कायमचं लक्षात राहील आणि नाही समजला तर किती जरी आपटलो आपण, तरी लक्षात येणार नाही. म्हणून अगोदर थोडंसं माइंड फ्रेश करून फक्त एकदा समजून घ्या. अन्यथा आपण हे नाही सर नाही, हां, नाही सर हे, नाही सर हां, नाही सर, असं होईल. आणि एकदा जर लक्षात आला, तर इथं आपले डोळे अतिशय महत्त्वाचं काम करतात. बारकाईचं निरीक्षण करण्याचं काम या आकृतीमध्ये करावं लागतं. सगळे आकार काय आहेत? कोण कुणाला छेदलंय? कोण कुणाच्या अंतर्भागात आहे? कोण कुणाच्या बाह्य भागात आहे? हे बारकाईनं जर आपण लक्ष दिलं, तर ही आकृती तुम्हाला कायमची लक्षात राहील. अन्यथा या भागावर पडणारे प्रश्न आहेत, ते मात्र तुम्हाला अडचणीत निर्माण करू शकतात. तर आता इथं पहिला भाग पाहूयात आपण. इथं मी तुम्हाला 3 प्रकारच्या आकृती दिल्या आहेत. 1, 2 आणि 3. आता या 3 प्रकारच्या ज्या आकृत्या आहेत, या 3 प्रकारच्या आकृत्यांमध्ये आर्यन थोडंसं बघतोस का तिकडे तू? सर जॉईन करायला त्याला. ओके, ओके. हां, म्हणजे मला वाटलं मी तुझं लक्ष राहावं. ओके, छान. म्हणजे तुला एक नवीन भूमिका, की आपण जर समजा को-होस्ट असेल किंवा होस्ट असेल, तर येणाऱ्या व्यक्तींना कसं ॲडमिट करायचं आणि आपल्याला अभ्यासही करायचा. दोन्ही भाग. ओके, छान. जमेल आणि जमतंय तुला. व्हेरी गुड. तर आता पहा,
आता समजून घेऊया. तर पाहिलं या ठिकाणी एक चौकोन, एक वर्तुळ आणि एक त्रिकोण. 3 आकृत्या या ठिकाणी. या आकृतीमध्ये पाहिलं वर्तुळ, त्रिकोण, आयत. तिसऱ्या आकृतीमध्ये पाहिलं एक आयत किंवा चौकोन, वर्तुळ आणि त्रिकोण. म्हणजे वर्तुळ, त्रिकोण, आयत, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन अशाच या भागामध्ये परीक्षेत आकृत्या आपल्याला विचारल्या जातात. आता परीक्षेत तुम्हाला आकृत्या काढायच्या नाहीयेत. परीक्षेत तुम्हाला ऑलरेडी आकृत्या आहेत. मग करायचंय काय? परीक्षेत प्रश्न कसा विचारला जातो? परीक्षेमध्ये नेमकं आपल्याला काय असतं? आता परीक्षेचं सोडून देऊ आपण थोड्या वेळासाठी. तुम्ही स्वतः अशा आकृत्या तयार करू शकता. मग सर आम्हाला कसं तयार करता येईल आणि कशासाठी तयार कराव्यात? मोठा प्रश्न आहे. का तयार कराव्यात? कशासाठी तयार करायच्या? बघा, अगोदर काय आहे प्रश्न समजून घेऊया. पहिल्यांदा मी या ठिकाणी दीपकला विचारतोय. दीपक, तुझा माईक आणि व्हिडिओ चालू कर. మాట పట్టుకో సాగ్యానికి తగ్గిదాకా తప్పని అంతే టీవీवर भांडी जेवढे मात्र मग सांगू हा, दीपक, आवाज येतो माझा? हा. आता मला सांग, त्या चौकोनामध्ये तुला काय काय दिसते बरं? कोणत्या संख्या दिसतात? माझा आवाज पोहोचला तुझ्याकडे? कशात सर? हा, तेच तर पाहिजे. चौकोनात हा, एकदम वरच्या की एकदम खालच्या? 3 चौकोन आकृती आहेत. पहिली झाली. पहिल्या आकृतीमध्ये चाललंय आपलं. बरं 6 आणि 5. 6 आणि 5. बर, आता मला अभिनव शेलारला प्रश्न विचारायचा आहे. अभिनव, तुला चौकोनामध्ये 6 आणि 5 आहेत असं वाटतं का? हा सर. ओके. नाही सर, फक्त 6 आहे चौकोनात. आहे. ओके, ठीक आहे. महेश, तुझं म्हणणं काय आहे? गोल मध्ये आलं ना. महेश, तुला काय वाटतं? या चौकोनामध्ये कोणते अंक आहेत? महेशचा आवाज येत नाहीये. करण वाघमोडे, तुझं म्हणणं काय आहे? चित्र तुला आहे काय नाव घे चित्र आणि कला तेव्हाची चित्रकला नाही. दीपक, माईक बंद कर. आर्यन, तुझं म्हणणं सांग. यस, तुझा रेजायला आहे. चौकोनात 6 आहेत, चौकोनात आणि वर्तुळात 5 आहेत सर. करेक्ट, करेक्ट. म्हणून तुम्हाला मी पहिल्यांदा म्हणलं की या आकृत्या तुम्हाला शिकायच्या असतील तर तुमचे डोळे फार महत्वाचे, निरीक्षण फार महत्वाचं. दीपक म्हणला चौकोनामध्ये 6 आणि 5 आहे. त्यानंतर अभिनव सुद्धा म्हणला चौकोनामध्ये 6 आणि 5 आहे. मी फक्त चौकोनात विचारलं होतं तुम्हाला, चौकोन आणि वर्तुळात विचारलं नव्हतं. आणि इथंच आपली खरी कसोटी आहे. तर चौकोनामध्ये या ठिकाणी 6 आणि वर्तुळ आणि चौकोन हे दोघं एकमेकांना छेदले. इथं मात्र 5 ही वेगळी संख्या आहे. ठीक आहे, ओके. आता तुमच्या लक्षात आलं. आता हाच प्रश्न मी दुसऱ्या विद्यार्थ्यांना विचारतो. बघूया. समर्थ कोळ, ज्यांच्यापर्यंत आवाज पोहोचतोय त्यांनी थोडं लवकर आपला प्रतिसाद द्यायचा. कारण तुमच्यासोबत मी हार्डली 5 ते 6 सेकंद राहणार. त्यानंतर संधी दुसऱ्याला मिळेल. समर्थ कोळ, आवाज येतोय? हो. हा, आता या ठिकाणी बघा, आता एक त्रिकोण आहे. त्रिकोणामध्ये कोणती संख्या लपली आहे? 4. बर, ठीक आहे. दीपाली,
आवाज येते तर? हो सर. हा. त्रिकोणामध्ये कोणता अंक लपलाय बरं? 4 आणि 5. 4 आणि 5. ओके, ठीक आहे. सुदाम बोबडे या नावाने तो नवीन विद्यार्थी जॉईन झालेला आहे. हा, तुला काय वाटतं बेटा? कदाचित विद्यार्थ्याचं नाव किंवा पालकाचं नाव असू शकतं. नवीन विद्यार्थी आहे. थांब, मला जरा थांब. हा सर. थांब, थोडं थांब. नवीन विद्यार्थी आपला जो आहे त्याला थोडंसं आपल्याला विचारायचंय. त्यांना सुद्धा बोलण्याची संधी द्यायची आपल्याला. बोबडे, आवाज येतो का तुझ्याकडे? ठीक आहे. श्रेया, तू सांग आता. सर त्रिकोणामध्ये 5 लपलेत सर फक्त. शाबाश, व्हेरी गुड. म्हणून म्हणलं सुरुवातीला सांगताना ज्यांचे कान ऐकतील आणि आकृतीकडे ज्यांचे डोळे फाडून बघतील तेव्हा लक्षात येईल की मला काय सांगायचं. इथंच प्रश्न झाला. तोच प्रश्न, फक्त मी आकृतीचा आकार बदलला, आकृतीचं नाव बदललं. इथं सांगितलं की चौकोनात काय दिसतंय. जसं अर्जुनाला विचारलं होतं तुला काय दिसतंय, तर त्यानं म्हटलं होतं की खाली खाली पाहून पाण्यामध्ये पाहून सांगितलं त्याला मला माशाचे डोळे दिसतात. किंवा मासे त्या ठिकाणी पक्षी जेव्हा म्हणजे तेव्हा ज्या गुरुकुलामध्ये होते, तुला काय दिसतंय झाडावर, तर झाडावर फक्त पक्ष्याचे डोळे दिसतात. म्हणजे आपलं लक्ष काय आहे ते जर आपल्याला दिसत असेल तर आपण यश मिळवू शकतो. अन्यथा इकडे बघा, तिकडे बघा, इकडे बघा, तिकडे बघा, हे काहीच समजणार नाही. काहीच नाही. तर त्रिकोण म्हणलं म्हणजे आपलं लक्ष फक्त या त्रिकोणाकडेच गेलं पाहिजे. मी त्रिकोण म्हणलं म्हणजे तुम्हाला बाकीच्या आकृत्या नाही दाखवल्या मी तुम्हाला. पण आपलं काय चाललं असेल बऱ्याच जणांचं, पटकन लिहून घ्या. मग सर बोलतील काय आहे की पटकन लिहून घ्या. आणि त्याच्यामुळे काय होतंय, ना धड तुम्ही याच्यामध्ये आहात, ना धड या 2 आकृतीमध्ये आहात. म्हणून ज्यांना खरंच शिकण्याची इच्छा आहे त्यांनी अगोदर एक आकृती समजून घ्या. मी सांगतो तुम्ही एक समजून घेतलं तर 100 आकृत्या तुम्ही करा. ज्यांचं आता लक्ष नाही, भाग नवीन आहे आपल्यासाठी. आम्हालाही थोडासा अवघड वाटला होता जेव्हा आम्ही प्रत्यक्ष पाहायला गेलो. एवढा सोपा नसतो तोही. याच्यापेक्षा बराच हार्ड विचारला जातो आम्हाला आणि कम्प्लिटली तो हिंदीमध्ये भाग असतो आणि अतिशय ती हिंदी जी आहे आपल्यासारखी हिंदी नाही की इधर को जा रहा हूं उधर को आ रहा हूं. अशी नसते ती हिंदी. फार अतिशय चांगल्या भाषेत ती हिंदी, पण ती आपल्याला लवकर समजत नाही ती भाषा. अशा अवघड भाषेमध्ये ते. तर या ठिकाणी इथं दिलेलं जे आहे अगोदर फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. श्रेयाचं लक्ष अगदी व्यवस्थित होतं. त्याच्यामुळे श्रेयानं सांगितलं की त्रिकोणामध्ये फक्त मला 5 दिसतंय. कारण त्रिकोण आणि वर्तुळ इथं छेदलाय म्हणजे हा अंक त्रिकोणाचा नाही. आणि हे जर तुम्हाला कळलं तरच या प्रश्नांचे उत्तर. तुम्हाला वाटत असेल फक्त असंच विचारतात का? नाही. प्रश्न फार विचित्र असतात. आकृतीचं निरीक्षण, प्रश्न समजून घेणे, प्रश्नाचं आकलन आणि मग उत्तर. तर आपल्याला परीक्षेमध्ये 2 किंवा 4 गुण मिळतील. आटापिटा चाललाय तो 2 किंवा 4 गुण मिळविण्याचा. परंतु नुसता आटापिटा त्याच्यासाठी नकोय. तर मला हे फक्त समजलं पाहिजे यासाठी करायचं. म्हणून ध्यान ठेवा. मग आता व्यवस्थित लक्ष द्या. आता आणखी एक आपल्या दुर्गेश्वरीचं माईक तिला जोडलं जात नाहीये. तिला प्रॉब्लेम आहे. तर ठीक आहे, येईल. आता आपल्यासोबत पुण्याहून आणखी एक विद्यार्थिनी आहे आपल्यासोबत. अक्षदा शेलार. अक्षदा, एक थोडंसं माईक चालू कर तुझं. येस. आता मला सांग, मी प्रश्न विचारतो, नीट लक्ष देऊन आहे. या आकृतीमध्ये 3 हा अंक काय सांगतो बरं? कुठे आहे 3 हा अंक? वर्तुळात आहे सर. माझं वाक्य आहे फक्त, तूच सांगायचं. 3 हा अंक, 3 हा अंक वर्तुळ आणि त्रिकोणात आहे. वर्तुळात सर. हा, नाही, माझं वाक्य ऐकलंस का तू? मी काय सांगतो, माझं फक्त हो, नाही किंवा चूक, बरोबर या 2 मध्ये उत्तर द्यायचं मला. 3 हा अंक वर्तुळ व त्रिकोणात आहे. नाही सर. ओके, बर. आता मला पृथ्वीराज तू सांगायचं,
4 हा अंक पृथ्वीराजकडे जातो. 4 हा अंक त्रिकोण व चौकोन या दोन्ही मध्ये आहे. सर चूक. ओके, थँक्यू. राजेश्वर, तू मला सांग, 5 हा अंक चौकोनात आहे. मी एकच सांगणार आहे. वर्तुळामध्ये सर. आणि त्रिकोणामध्ये आहे सर. वर्तुळामध्ये आहे. मी काय सांगितलं ऐकलंस का? मी काय सांगितलं? हो सर. नाही. नाही सर. कशामध्ये येतो सर? हा, पुन्हा आता दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी प्रश्न. समर्थ देशगुंडे, 7 काय सर? हा अंक 7 काय वगैरे विचारायचं नाही. तुझं नाव घेतलंय म्हणजे तुला वाक्यात ऐकायचंय. तुझ्यासाठीच म्हणून नाही, ते वाक्य सगळ्यांसाठीच असेल. कुणाचाही नंबर लागू शकतो, तेवढं लक्ष सगळ्यांचं असावं. 7 हा अंक या आकृतीमध्ये कोणत्या आकारात आहे? सर कोणत्याच नाही. ओके, व्हेरी गुड. आता मला पोहोचायचंय आपल्या मोबाईल कोणाच्या जवळ आहे ते बंद करा. माईक 2 मोबाईल जवळ आहेत बहुतेक, बंद ठेव. एकाचा माईक म्यूट करायचा. करण शिंदे, आवाज पोहोचतोय? चला, करणकडे आवाज नाही जात आपला. समृद्धी, म्हणजे काही जण फक्त मोबाईल घेऊन बसलेले आहेत, तेच पाहायचं आपल्याला. समृद्धी, मला सांग, तुला 4 अंकाबद्दल काय सांगता येईल? 4 मध्ये कशासाठी असेल 4 सांग. चौकोनामधले. बघा, काय म्हणते? चौकोन. हे चौकोन मोजवर कोणते चौकोन आहे तिथं? कोणते चौकोन कशाला म्हणतो आपण? दीपक, तू सांग बेटा, 4 बद्दल तुला काय सांगता येईल दीपक? म्हणजे आपण सतत अभ्यासात आहोत की नाही हे सहज लक्षात येतं. पालकांना सुद्धा विनंती, दररोज जे चालू आहे त्याकडे थोडंसं लक्ष द्यावं. रोजचे व्हिडिओ आहेत, युट्यूबला आहेत, पुन्हा झालेला अभ्यास पुन्हा आपल्याकडे सेव्ह आहे. एकदा दोनदा थोडंसं बघायला लावा. नुसतंच फक्त सकाळी आपण मुलगा जॉईन होतोय, मुलगी जॉईन होते म्हणून पालकांनी खुशी म्हणू नका. तर तो भाग आपल्या विद्यार्थ्याला समजला नाही समजला ते पाहण्यासाठी कृपया त्यांना 1-2 वेळेस पाहायला लावा. मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांना खूप काम आहे, सगळेजण शेतीचं काम आहे, सगळ्यांना कामाला जावं लागतं. पण आताच या वयात तुम्ही विद्यार्थ्याकडे लक्ष नाही दिलं तर तुमचं काहीही तुमच्या कामाला त्या ठिकाणी मीच तुमच्या कामाचं होणार नाही. सर मी ते काल एक पान पाठवलं होतं ते तुम्ही बघितलं? पाहिलं. खूप जणांचा काल अभ्यास झालेला आहे, पुष्कळ जणांचा आलेला आहे. आणि सर बरोबर होतं ना? आणि थोडंसं त्याच्यात चुकीने थोडंसं फोटो काढताना तुला सांगतो ना नेमकं फोटो कशी करायची. थोडंसं अंधुक दिसत होतं मला काही अक्षर. सांगतो पुन्हा सांगतो मी, तुझी स्क्रीन सुद्धा शेअर करायला सांगतो. आपण सध्या जात होतो आपण या आकृतीकडे. तू सांग आता या आकृतीबद्दल. चल, 4 या अंकाबद्दल तुला काय सांगता येईल? सर 4 वर्तुळ मध्ये पण आहे आणि त्रिकोणामध्ये पण आहे. यस, हे पाहिजे होतं उत्तर, हे पाहिजे समृद्धी. 4 इथं दिसतोय. आपण कुणीही आंधळे नाही, कुणाच्याही आपल्याला डोळ्याला मारलं गेलं नाही किंवा काही समजा चला बा काही ऑपरेशन झाले असं कुठलंही काही नाही. अगदी डोळे असून आपण आंधळ्यासारखं करायचं नाही. इथं आकृती दिसते 1, 2, कारण इथं आकृती किती वेळा झालं आपल्याला? 3 बाजू, 3 कोण, माझं नाव, त्रिकोण, पीपीटी सही झालेलं. पण नाही झालं, संपून गेलं. त्या दिवशीच पाण्यात वाहून टाकलं आम्ही. पुढे काय करायचं आम्हाला? पुढे थोडंसं आम्हाला काम देणार आहे. यात केवळ विद्यार्थ्यांचा दोष नाही,
मी पालकांना सुद्धा तेवढंच म्हणेल, आपण लक्ष द्या, अन्यथा मग फक्त शिक्षकांना दोष देत बसू नका. या ठिकाणी 4 हा अंक, या ठिकाणी हा त्रिकोण दिसतोय, या त्रिकोणातही आहे. कारण 1, 2, 3 त्रिकोण. अगदी दुसरीचा मुलगा सुद्धा सांगू शकतो की आकृती कशाची आहे. 4 हा अंक, या ठिकाणी हा त्रिकोणाचा भाग आहे, त्रिकोणातही दिसते आणि इथं लपलंय हे वर्तुळ, याला छेदल्या गेले, या वर्तुळात या. म्हणजे 4 हा त्रिकोण आणि वर्तुळ. आता आपण जाऊया प्रश्नाकडे. ही झाली छोटीशी पार्श्वभूमी की कोण कुठे कसा लपलाय. हे जर आपल्याला कळालं तर त्याच्यावरचे प्रश्न कळतील आणि हे जर नाही कळालं तर याच्यावरून अगदी फुकट मिळणारे मार्क, अगदी फुकट, नुसतं डोळ्यानं बघायचंय आणि टिक करायचं, काहीच नाही याच्यामध्ये. फक्त प्रश्न काय आहे, मला प्रश्न काय विचारलाय एवढंच फक्त समजून घ्यायचं. तुम्हाला कुठलंही कॅल्क्युलेटर वापरायचं नाही, तुम्हाला कुठलीही आकडेमोड करायची नाही, काहीच नाही. इतका साधा आणि सोपा प्रश्न आहे. पण मी तर सांगतोय 60% विद्यार्थ्यांना हा प्रश्न चुकवतो. 60% विद्यार्थी चुकवतात हा प्रश्न. 50 ते 60%. का? मला वर्तुळ, त्रिकोण, चौकोन आणि हे एकत्र काहीच कळालं नव्हतं म्हणून, किंवा ते सांगताना मी लक्ष दिलं नाही म्हणून, प्रश्न काय होता तोच समजला नाही म्हणून. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. तुझं नाव काय आहे प्रश्न विचारला. हो, बाबा गेले गावाला. अरे तुझं नाव काय? हा, बर बर. म्हणजे एखादा मूकबधीर जसा असतो, त्यांना विचारल्यानंतर त्यांना नेमकं लक्षात येत नाही. आपण जर ओठ बाजूला करून जर बोललो तर लक्षात येते. पण तुम्ही त्यांच्याकडे बोलताना नुसते ओठ चालू ठेवा. तुम्ही शब्द बाहेर काढू नका. तर तुम्हाला उत्तर ते देतील. कारण त्यांना ओठाची भाषा कळते. ओठातून ते ओळखता की तुम्ही त्यांना काय विचारले. तुम्ही तर आवाज काढला नव्हता, पण त्यांना कळालं. असं इथं तेच आपलं झालं पाहिजे, की नुसतं आकृती दिसली की मला याचं स्पष्ट निरीक्षणामध्ये कळालं पाहिजे. आता आकृती पाहिल्या पाहिल्या काय कळालं पाहिजे एक लक्षात घ्या. आता सांगा, या आकृतीमध्ये, या पूर्ण आकृतीचं नाव आहे वेन आकृती. या वेन आकृतीमध्ये 3 आकार आहेत. एक आहे चौकोन, एक आहे वर्तुळ, एक आहे त्रिकोण. प्रत्येक आकारामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. वर्तुळ जर घेतला तर वर्तुळामध्ये फक्त 3 आहे. त्रिकोण घेतला तर त्रिकोणात फक्त 5 आहे. चौकोन घेतला तर चौकोनात फक्त 6 आहे. त्यानंतर लक्षात ठेवायची तिसरी गोष्ट. पहिली गोष्ट आकृत्यांचा आकार. दुसरी गोष्ट फक्त एकाच आकृतीमध्ये कोण लावते. दुसऱ्या आकृतीचा सहसंबंध घ्यायचा नाही. नंतर 2 आकृत्यांचा संबंध घ्यायचा. वर्तुळ आणि चौकोन या दोघांमध्ये कोण लागते. वर्तुळ आणि चौकोन या दोघांमध्ये 5 लागते. आता वर्तुळ आणि त्रिकोण या दोघात कोण लागले. वर्तुळ आणि त्रिकोण या दोघात 4 लागले. आता राहिलं चौकोन आणि त्रिकोण. चौकोन आणि त्रिकोण मध्ये कोण लागले. कोणीच नाही. कारण चौकोन आणि त्रिकोण एकमेकांना छेदलेच नाही. 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तुम्ही हा भाग अतिशय सहज करू शकता. आता जर कुणाची अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता की सर मला या ठिकाणी म्हणजे नेमका 5 कुठं आणि नेमका 4 कशात, हे जर समजलं नाही तर त्याने फक्त आपला हँड रेज करावा. समजा समजला नसेल तर, आणि समजला असेल तर चांगली गोष्ट, बहुतेक तर समजलाच असेल. तरी पण नसेल समजला तर तुम्ही सांगू शकता सर मला थोडंसं इथं समजलं नाही, पुढे तर आपल्याला आणखी आहेतच. आता उदाहरणार्थ हँड नाही आला म्हणजे आलं लक्षात. ठीक आहे. आता प्रश्न कसा असतो, अशी आकृती देतात आणि प्रत्येक आकृतीसाठी एक विषय देतात. इथं काय दिलंय, त्रिकोणातील विद्यार्थी हे चित्रकलेची आवड असणारे आहेत. बघा नीट लक्ष द्या. त्रिकोणातील विद्यार्थी चित्रकलेची आवड असणारे आहेत. चौकोनातील विद्यार्थी कागद काम म्हणजेच कार्यानुभव, या कागद कामाची आवड आहे. ज्यांना आकाशकंदील बनवायची आवड आहे किंवा लिफाफे बनवायची आवड आहे किंवा अन्य काही, असे विद्यार्थी कागद कामचे या चौकोनामध्ये लावले. आणि मातीकाम, माती कामाचे विद्यार्थी वर्तुळात लावले. म्हणजे वर्तुळामध्ये जे आहे ते माती काम करणारे विद्यार्थी लावले. एवढी माहिती देतात आणि आता प्रश्न सुरू. प्रश्न काय विचारलाय. त्रिकोणातील विद्यार्थी चित्रकलेचे,
चौकोनातील विद्यार्थी कागद कामचे आणि वर्तुळातील म्हणजे गोलातील विद्यार्थी माती काम करणार. आता प्रश्न सुरू होतो. तरी प्रश्न सुरू होण्यापूर्वी मी आणखी 3 जणांना प्रश्न विचारणार. पहिल्यांदा विचारतोय मी महारुद्रला. हा सर. चित्रकलेची आवड कोणत्या आकाराने दाखवलेली आहे? त्रिकोण सर. मग त्या त्रिकोणामध्ये फक्त चित्रकलेची आवड असणारे किती विद्यार्थी असतील बरं? 5. ओके, व्हेरी गुड. समजलं. फक्त या शब्दात फक्त त्रिकोणाची आवड म्हणजे फक्त चित्रकलेची आवड आणि चित्रकला म्हणजे व्हेरी गुड. ठीक आहे. त्यानंतर आता मी जातोय आणि प्रश्नाचं उत्तर देणं झालं की लागलेच आपला माईक आणि व्हिडिओ बंद करायचा. व्हेरी गुड. जमते तुम्हाला खूप छान. त्यानंतर मी जातोय आता महेश जाधव. आज सरपंच होळकरचा क्लास आहे. महेश जाधव, आता तिसरी संधी आहे तुला बेटा आवाज देण्याची. जर नसेल तर मग पुन्हा म्हणजे तुला आवाज येत नसेल तर म्हणजे तुला पुन्हा विचारत नाही. येते सर. हा, कारण 3दा झाले तुला संधी देण्याचं, परंतु नाही आवाज आला. याच्यानंतर नाही विचारलं जाईल पुन्हा. मग कागद कामाची आवड किती विद्यार्थ्यांना? 6 विद्यार्थ्यांना. कशामुळं? कारण सर कागद काम हे चौकोनातले करतात आणि चौकोनात फक्त 6 लपलेला आहे. शाबाश, व्हेरी गुड. हेच समजलं पाहिजे. आता कोणी विद्यार्थ्यांना पहा, म्हणजे मी समजून सांगण्यापेक्षा पहा तुमच्याकडून मला उत्तर स्पष्ट येत आहे. कागद कामाचा हा चौकोन आहे आणि चौकोनामध्ये फक्त 6 आहे. म्हणजे चौकोनाच्या आत 6 आहे. दिसायला आपल्याला 6 आणि 5 दिसत आहेत. हे 6 आणि 5 मिळून 65 नाही. 6 आणि 5 11 ही नाहीत. हे 5 असे आहेत की ते या वर्तुळातले सुद्धा आहेत. आणि वर्तुळ कशाचं आहे? माती कामाचं आहे. मग याच्यातले वर्तुळाचे किती असतील माहित नाही. या 5 मध्ये 2 इकडे घ्याव का? 3 याला द्याव का? 3 इकडे घ्याव का? 2 त्याला द्याव का? 4 इकडे घ्याव का? 1 त्याला द्याव का? नाही करू शकत आपण. आपल्याला तोडायची म्हणजे या ठिकाणी म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, परवानगीच नाही. जे आहे तेच फक्त. व्हेरी गुड महेश, गुड. त्याच्यानंतर धनश्री गोरे या नावाने जे विद्यार्थी आहेत. सर खर आवाज येतोय. नाही, बाकीच्यांना येतोय का? नाही सर. नाही सर. ओके. नाही सर. थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. हा येतोय आता सर. हा, थोडं जागा बदलून बस. येऊन जाईल, काय अडचण नाही. थोडं रेंज कमी जास्त असल्यावर होते तसं. तर आता मला समर्थ ठाके आहे का? हा, समर्थ ठाके आहे. समर्थ ठाके मला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे. येस, आर यू रेडी समर्थ? ओके. मला सांग, माती कामाची आवड किती विद्यार्थ्यांना आहे आणि का? दोन्ही प्रश्नाची उत्तर तू दे. 3. हा, ठीक आहे. तुझ्या म्हणण्यानुसार तू सांगला 3 विद्यार्थ्यांना तुला वाटते की माती कामाची आवड आहे. कशामुळे बरं असं वाटतं तुला की 3 विद्यार्थ्यांना आहे? थोडस म्हणजे तुझा आवाज माती कामच विचारते फक्त. तुझा आवाज थोडासा अडकतोय. दुर्गेश्वरी आलेली आहे. म्हणजे आवाज तिथे पण पोहोचतोय नक्की आता. दीदी तुला काय सांगायचं बरं? तू काय सांगू शकतेस? दुर्गेश्वरी बडे. ठीक आहे, तिच्यापर्यंत आवाज जात नाही. श्रेया तू सांग. बरं सर सांगतो. सर वर्तुळामध्ये त्रिकोणामध्ये 4 आहेत सर. चौकोनामध्ये वर्तुळामध्ये 5 आहेत सर. आणि फक्त वर्तुळामध्ये 3च आहेत सर. आता एक लक्षात घे,
आपल्याला जेव्हा प्रश्न विचारलाय, प्रश्न काय विचारला होता? मातीकाम किती विद्यार्थ्यांना आवड आहे आणि का? मग तिथं आपण नाही म्हणणार याच्यात इतके होते, त्याच्यात इतके होते. तू काय जेवण केलीस? आईनं पोळ्या केल्या होत्या, चटणी केली होती, असं केलं होतं, तसं केलं होतं, हे केलं होतं. मी फक्त वरण भात खाल्ला. नाही. आपल्याला विचारलं तू काय खाल्लीस? तर मी वरण भात खाल्ला. आईनं काय केलंय हे नाही विचारलं. बाकीचं दुसरं विचारलंच नाही आपल्याला. मग त्रिकोणात किती, चौकोनात किती हे नाही विचारलं. आपल्याला विचारलंय मातीकामचे विद्यार्थी किती आणि का? 2च प्रश्न आहेत. तर याचा संबंध विचारला असता, हे दोघं का येत नाहीत विचारलं, तर यांचं घ्यायचं. माझं नाव का सर वर्तुळामध्ये फक्त 3च विद्यार्थी आहेत सर. म्हणून मातीकामचा आकार वर्तुळामध्ये आहे आणि म्हणून आपल्याला व्हेरी गुड जमलेला आता जमलं. सर चौकोनामध्ये 2 विद्यार्थी आहेत. चौकोनात कोणतं कुठं 2 दिसतायत? मला नाही चौकोन कुठं दिसत 2. आता बघा श्रेयाने अतिशय योग्य उत्तर दिलेलं आहे. आता सर तुमची स्क्रीन दिसत नाही टच केलं तरी. आहे चालू आहे. जेव्हा तुम्ही कोणीतरी बोलता मध्ये त्यावेळेस माझी स्क्रीन आपोआप गायब होत असते. तुम्ही जर त्याला पिन केलं की ती स्क्रीन राहते, ते लॅपटॉपवर जमते, ते मोबाईलवर नाही जमणार बहुतेक. त्याला पिन करण्याची सुविधा असते त्याच्यामध्ये की तीच स्क्रीन पुढे राहावी. मग बाकी कोणी किती जरी बोललं तर ते बारीक छोट्या चौकोनामध्ये दिसतात आणि जो बोलतोय तोच फक्त समोर दिसतो. आणि दुसरं कोणी जरी समजा थोडंसं आपण स्क्रीनला गेलो, माईक चालू केला, काही केला, तर माझी स्क्रीन गायब होते आणि ते दिसतं किंवा त्यांचं नाव दिसतं. म्हणून जेव्हा संधी मिळते कशी करतात? ते आता इथं ते लॅपटॉपवर असते त्याच्यावर नाही जमणार. पिन फक्त आपल्याला गुगल मीट मध्ये जमते, मोबाईलवर बहुतांश नाही. मोबाईलवर फक्त मी जर शांत बसलो तर मला बाकीच्यांना दिसू देता येतं, अन्यथा नाही. मी शांत बसलो तर तुम्ही जो कोणी तिथं स्क्रीनला जाईल किंवा माईकला जाईल, श्वास जरी त्या माईकच्या हवेतून आला बाहेर तरी त्याची स्क्रीन दिसते. म्हणून आपल्याला माईक म्यूट हा अतिशय महत्वाचा भाग आहे. बोलतो त्याच वेळेस आपण लाईव्ह आपला माईक आणि व्हिडिओ चालू ठेवायचा आणि त्यावेळेस मग तुम्ही ठेवत नाही. जेव्हा सांगतोय त्यावेळेस आपला व्हिडिओ चालू राहत नाही. कित्येक वेळा झालंय, मी तर म्हणतो आपल्या 142 तासिकेमध्ये कमीत कमी एक सरासरी दिवसाचे 10 जरी धरले तर 1400 वेळा सांगत आला की तुम्ही उत्तर देताना तुमचा व्हिडिओ चालू ठेवा. एखाद्याच्या मोबाईलचा प्रश्न असू शकतो, समोरचा कॅमेरा चालू होत नाही, त्याचा तो प्रश्न आहे, त्याचा प्रॉब्लेम आहे, बाकीच्यांना नाही. पण त्यावेळेस मात्र आपण तो व्हिडिओ बंद ठेवतो आणि मग जेव्हा नकोय तेव्हा व्हिडिओ चालू ठेवतो आणि इतरांना डिस्टर्ब होतो. म्हणून आता कोणी स्क्रीनला जायचं नाही. आता समजून घेऊया. एकच आकृती आपली एक तुम्हाला पक्की लक्षात राहिली तर बाकीचं तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न कसे पडतात ते आपल्याला पाहायचं आहे. तर चित्रकला आपण दाखवलं ते पण तुम्हाला कारण मीमांसेसह उत्तर देता आलेली आहेत. 3 तर 3च का, 5 5च का आणि हे 6 हे 6च का. या काचं उत्तर आपल्याला मिळालं, आपल्याला बाकी सगळं सोपं. मग कागद काम. आता प्रश्न कसे विचारले जातात? प्रश्न पहिला एक, मी आता प्रश्न लिहित नाही, फक्त तुम्हाला तोंडी सांगतो. प्रश्न विचारले कसे जातात? दिलेल्या वेन आकृतीचे निरीक्षण करा. पहिलं वाक्य त्याचं. वेन आकृतीचे निरीक्षण करा व सोबतच्या प्रश्नांची उत्तरे लिहा. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्याय वर्तुळ गोल करा. कोणते पर्याय असतात? आपल्याला माहिती 4 पर्याय असतात. 4 पैकी 1 बरोबर असतं. कदाचित 4ही चूक असतील आणि 4ही चूक असतील तर परीक्षेमध्ये आपण न सोडवता किंवा चुकीचं जरी उत्तर दिलं तरी आपल्याला गुण मिळतात. कारण ती चूक आपण केलेली नसते. ती चूक त्या छपाई कारखान्यामध्ये झालेली असते किंवा उत्तर लिहिताना ते टाईप करताना असेल किंवा त्यांनी देताना तशी चूक असू शकते. त्याची गुणवत्ता आपल्याला मिळते. मग आता इथं काय काय विचारलं जातं? चित्रकला व कागद काम
यांची आवड असणारे विद्यार्थी किती? फक्त रेज हँड करायचा, कुणीही माईकला चालू करायचं नाही. काय सर? नाही, पुन्हा नाही सांगणार. समर्थ देवगुंडे. समर्थ देवगुंडे. त्याच्यानंतर हँडरेज झाला होता आदर्श हाके. सर मी सांगू का? श्रेया. म्हणजे हेही सर 11 आहेत, 11 आहेत सर. प्रश्न काय होता? किती किती कसं व्हायला ते? प्रश्न काय होता बरं? अनुजाला माहित नव्हता तिकडे. आपण आता प्रश्न सुद्धा सांगूया. सर प्रश्न सांग. सर प्रश्न हे होता की चित्रकला आणि कागदकाम असणारे विद्यार्थी किती? शाबास. चित्रकला आणि कागदकाम आवड असणारे विद्यार्थी किती? बघा प्रश्न कसा आहे. श्रेयानं सांगितलेलं उत्तर आहे 11. आर्यन तुला काय वाटतंय? कारण तुझी काय अडचण आहे मला सांगेल का? सर मला 9 वाटते. 11 सर. बरं, आता बऱ्याच जणांना चाललंय. पहा त्याच्यामध्ये पर्याय तुम्हाला 4 पर्याय जे असतात त्याच्यामध्ये 11 सुद्धा पर्याय असेल. हा, तर तुझं म्हणणं काय? अगोदर तुझी जागा बदल किंवा दुसऱ्या मोबाईलचं हॉटस्पॉट घे किंवा दुसऱ्या मोबाईलवर जाईल. बिलकुल आवाज नाही तुझा. हा, त्यानंतर आर्यन तुझं म्हणणं बघूया. महेश तुला काय वाटतं? आम्ही माईक बंद ठेव. ते कोंबडे फार ओरडतायत. 9 वाटते. वाटतंय. तुला काय म्हणणं आहे महेश? 11. बरं 11. ठीक आहे. आणखी अभिनव तुझं म्हणणं काय? 11. 11. अरे वा, बरं जणांचं उत्तर 11 येतंय. दुर्गेश्वरी आवाज पोहोचतोय का माझा? तर तिचा आज आवाज आला नाही. तिचं पण हो mic- सर. हा 18 सर. 11. बरं 18. प्राची 18. ओके. प्राची तुझ्यापर्यंत आवाज पोहोचतोय? प्राची मोटरवर. पृथ्वीराज प्रयत्न करा, चुकू द्या. 11. 11. बरं आणखी आता लक्ष द्या. 11. हा आता थांबा आणि 11, 18 आणि प्रश्न विचारलेला काय? प्रश्न विचारला होता की चित्रकला कोणता होता आपला प्रश्न? मातीकामचा होता ना? श्रेया एकदा प्रश्न सांग बरं बेटा तू. तुला प्रश्न पाठ आहे. बघूयात आणखी रिपीट. चित्रकला व कागदकाम असणारे विद्यार्थी एकूण किती? चित्रकला आणि कागदकाम. पहा, चित्रकला आणि कागदकाम. अगदी कुणी 11, कुणी 18, कुणी 18 कसं घेतलं त्यांच्याकडे पण आपण जाऊयात आणि 11 कसं घेतलं त्यांच्याकडे पण आपण जाणार. नेमकं काय होते पहा. माझं 20. तुझं 20 म्हणणं आहे. तूच सांग अगोदर की तुझं 20 कशामुळे? चित्रकला आणि कागदकाम. सर चौरसामधील नायता म्हणजे त्यांना माती काम आवड आहे. चौरस काम म्हणजे कागदकाम सुतीक आवड आहे. मग कागदकाम आवड असणारे 5 आणि 6 11 निकडे 5 आणि 4 9.
कुणाला पटतंय? चूक आहे सर, चूक आहे. आता लक्षात घ्या, चित्रकला आणि कागद काम. चित्रकला झाली. चित्रकला 6 जणांना आवडते आणि कागद काम हे 5 जणांना आवडते. आणि प्रश्न फसवे अशाच चित्रकला- करून विचारतात. आता लक्ष द्या, चित्रकला 5 चित्रकला जणांना आणि कागद काम. चित्रकला आणि कागदकाम किती विद्यार्थ्यांना आवडते? तर चित्रकला आणि कागदकाम यांचा कुठेही छेद झालेला नाही. एकमेकांना कुठेच छेदलेले नाही ते. चित्रकला 6 जणांना आणि कागदकाम 5 जणांना आवडते. आणि जर आपण, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की काय बोलतोय याच्याकडे लक्ष द्या. चित्रकला आणि कागदकाम. मी तुम्हाला चित्रकला अधिक कागदकामाचे एकूण विद्यार्थी विचारले नाही. काय विचारलं? चित्रकला आणि कागदकाम किती विद्यार्थ्यांना आवडते? तर चित्रकला त्रिकोणामध्ये फक्त 5 आहेत आणि कागदकाम तर इकडे चौकोनामध्ये आहे. दोघं एका जागी कुठं झाले नाही. मग दोन्ही विषय एकाही विद्यार्थ्याला आवडत नाही एकत्र. ज्याला चित्रकला आहे आणि कागदकाम एकाही विद्यार्थ्याला आवडत नाही. बघा, एकही नाही, कारण दोन्ही एकमेकांना छेदलेच नाही. म्हणून चित्रकला हा स्वतंत्र 6 विद्यार्थ्यांना आवडतो, कागदकाम 5 जणांना आवडते. आता याला उदाहरणामध्ये सोप्या भाषेत जाऊया. बघा, या ठिकाणी इथं आता ग्रेड द्या. ही आहे कारल्याची भाजी, ही वर्तुळ आहे मेथीची भाजी, आणि हे त्रिकोणाला आपण ग्रेड धरूयात, ही आहे आलूची भाजी, म्हणजे त्याला बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी किती जणांना आवडते? मेथीची भाजी किती जणांना आवडते? आणि कारल्याची भाजी किती जणांना आवडते? आता कारल्याची आणि आलूची भाजी किती जणांना आवडते? कारले 6 जणांना आवडतात, आलू 5 जणांना आवडतात. मग याचा अर्थ 6 आणि 5 विद्यार्थ्यांना कारले आणि आलूची भाजी आवडते असं म्हणता येईल काय? नाही. नाही म्हणता येत. तर किती ठेवायचे मग? 11 जणांना आवडते. अरे वा, मग चला 11 जणांना दोन्ही भाज्या वाढ. खातील का? खातील का ते 11 जण? 11 पैकी किती जण आलूची भाजी खातील? 11 पैकी 11 पैकी भाजी खात 5 जण. 6 जण मात्र भाजी त्या पत्रावळीवर 6 जण फेकून दे. बरोबर आहे? म्हणून तुम्हाला म्हणलं कान श्रवण अतिशय महत्वाचं. म्हणून चित्रकला आणि कागदकाम कुठेही एकत्र छेदलेले नाहीत. आणि असा फसवा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. कारण मग त्या ठिकाणी चित्रकला 6 व कागदकाम 5 हा पर्याय असते तर उत्तर निवडावं लागेल. आणि जर 11 विद्यार्थी जर निवडले तर मात्र आपलं उत्तर त्या ठिकाणी चुकू शकतं, कारण चित्रकलेचा आणि कागदकामाचा संबंध ठेवलेला नाही. पुढे आता सोपा प्रश्न विचारतो. आता नक्की जमेल तुम्हाला, आता नाही अडचण येणार. बघूया. म्हणजे या आकृतीसाठी किती लक्ष देणं गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात येईल. कारण नंतर सगळ्यांची बेरीज करून टाकली. म्हणजे इथं कारल्याची आलूची भाजी घेतली, मेथीची भाजी, आणि आपल्या इथं दुसरी कोणती होती आपली? कारलं, मेथी, आलू, तिन्ही एका जागी करून टाकली आणि त्यांची बेरीज सांगितली. नाही जमत करत असं. आता प्रश्न काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन. आता माझा प्रश्न आहे नवीन विद्यार्थ्याला आहे का की ज्यानं उत्तर दिलेलं नाही. तर त्या ठिकाणी समर्थ हाके तुझ्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर पहिल्यांदा समर्थ हाकेला, आणि समर्थ हाकेपर्यंत जर आवाज नाही पोहोचला तर तुझा आवाज नीट नाही आला तर उत्तर देणार समृद्धी, दोघांपैकी एक. तर या ठिकाणी कागदकाम आणि मातीकाम
हे दोन्ही पहा शब्दाकडे लक्ष द्या. कागद काम व माती काम या दोन्हीची आवड असणारे विद्यार्थी किती? समर्थ पहिल्यांदा. समर्थ ठाके. कारण 3 आहे. सर 5. का? Why? समृद्धी आहे का? ओके बरं. आज नेहा आली नाही वाटतं. ठीक आहे. प्राची तुला काय वाटते बरं? प्राचीचा आवाज आला नाही आज आणखी. प्राची आवाज येतोय? सर मला स्क्रीनच दिसत नाही. हो सर येतोय आवाज पण स्क्रीनच दिसत नाहीये सर. दिसते. सगळ्यांना दिसते, तुला एकटीलाच का दिसत नाही? तू ते वर जे टिंब आलेले असतात असे 1 2 3 4 5 तू कितव्या पानावर आहेस बघ. माझी स्क्रीन तुला 2 नंबरच्या पानावर दिसेल. स्क्रीन मागे पुढे करायची. त्या ठिकाणी पेजेस असतात. आपल्या स्क्रीनवर असे टिंब दिसतात. 3 4 5 जितके पेजेस असतील तेवढे पेजेस दिसतात. एका पेजवर 4 विद्यार्थी असतात. ते पेज जर सरकवले तर पहिली स्क्रीन असेल टॅबची, नंबर 2 वर असते बोलणारा म्हणजे मी. इथं 2 वर तुला मी दिसेल. आपण जर स्क्रीन जर सरकवत राहिलो तर आपल्याला ती दिसत नाही. म्हणून आपण आहे तिथं बोलणाऱ्याची स्क्रीन जर ठेवली तर आपल्याला ती दिसते. पण आपण सारखं स्क्रीनला जर गेलो तर ती अडचण निर्माण होते. आपण वेगळ्या पेजवर जातो, पटकन स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न करतो, स्क्रीन सरकवत राहतो आणि बोलणारा लपून बसतो. त्याच्या मागचं ते कारण आहे. ठीक आहे. ओके. नंतर तू व्हिडिओ पहा. त्याच्यानंतर श्रेय तुला सांगायचंय का? हो सर. का समजून तुला द्यायचंय? सर कागद कामाची आवड 6 विद्यार्थ्याला आहे सर. माती कामाची आवड 3 विद्यार्थ्याला आहे सर. हा पण प्रश्न काय विचारला होता? कारण समर्थने उत्तर 5 दिलेले आहे मला. म्हणूनच तुम्हाला हा घटक थोडासा फार समजून घ्यावा लागेल. फार म्हणजे फार. दिसायला अतिशय सोपा म्हणून तर म्हणलं मी. इतका सोपा वाटतो पण ऐन वेळेस आपली गोची करतो. आपल्याला पाण्यात डुबवतो. कारण इथं प्रश्न काय होते, जोपर्यंत तुम्ही प्रश्न नीट वाचत नाही, दिलेल्या प्रश्नाचं वाचन नीट करत नाही, तोपर्यंत हा प्रश्न तुम्हाला लक्षात येणारच नाही. किंवा मी सांगतोय ते जर ऐकणं जर आपलं कमी झालं तर मात्र आपल्याला अडचण येणारच. मग काय होतं इथं? कागद काम व माती काम या दोन्हीची आवड असणार आहे. दोन्हीची एकत्र घेतलेलं आहे. कागद काम व माती काम या दोन्हीची आवड. इथं जर कागद काम म्हणलं तिथे एकटाच व्हायला, माती काम हे 3 एकटेच व्हायले. मग दोन्ही कुठे आहेत? इथं लागते. हे दोन्ही याच्यामध्ये वर्तुळे आहे, याच्यामध्ये चौकोनी आहे. इकडं त्रिकोणाचाही भाग आहे आणि वर्तुळाचाही भाग आहे. म्हणजे इथं दोघं आहेत, इथं दोघं आहेत. मग कागद काम आणि माती काम या दोन्हीचं उत्तर 6 नाही किंवा 3 नाही. याचं उत्तर 5 हे अगदी बरोबर समर्थ दिलेलं आहे. कारण दोन्हीची आवड दोघं एकाच ठिकाणी जे छेदल्या गेलेले आहेत तिथे. आता असाच दुसरा प्रश्न माझा की चित्रकला व मातीकाम या दोन्हीची आवड. शब्दाकडे नीट लक्ष द्या. चित्रकला व मातीकाम दोन्हीची आवड असणारे विद्यार्थी किती? 4. 4. पृथ्वीराजचं काय म्हणणं आहे? चला आर्यने 4 उत्तर दिलंय. पृथ्वीराज 4. 4. 5. 5. आता मी 4 लिहितोय. 4 5. आहे. हा कुणाचं म्हणणं आहे? माझं अभिनव. 5. बरं का बरं सांग? सर प्रश्न काय? माती काम
कागद काम व माती कामाची आवड असणारे विद्यार्थी किती? हा कागद काम सर कागद काम चौकोनाला म्हणलेले आहे आणि माती काम आता एक चित्रकला वर्तुळाला विचारलं होतं. म्हणलेले आहे. नाही नाही, आता काय विचारलं होतं प्रश्न आपण? प्रश्न काय विचारलेला होता? अरे चित्रकला व मातीकाम या दोघांची आवड किती विद्यार्थ्यांना आहे? चित्रकला आणि मातीकाम. आणि तुझ्यापर्यंत शब्द कोणता आला? कागदकाम आणि मातीकाम. हा प्रश्न अगोदर झालेला होता 10 मिनिटापूर्वी. म्हणून आपल्या ऐकण्याचे 3 प्रकार. अर्धश्रवण, अश्रवण आणि अपश्रवण. अर्धश्रवण म्हणजे काहीतरी आपल्याला आई बाबा काहीतरी सांगायला ते सांगायच्या आधीच पळत जाणे. अर्धच ऐकलं, अर ते राहिलंच का, पुन्हा आणखी वापस जाऊन 2 चकऱ्या करणे म्हणजे अर्ध ऐकलं. अहो तिथे की नाही म्हणा असं असं झालं, पुढे काय काहीच माहित नाही, अर्धवट ऐकलं. हे झाले अर्धश्रवण. अश्रवण काय म्हणतात ऐकलंच नाही. चाललंय बघ. आणि अपश्रवण ऐकलं एक आणि सांगलं दुसरंच. घेणं देणंच नाही त्याचं. त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या घरामध्ये सांगितलं, अहो कशाचं आलं त्यांच्या घरामध्ये की नाही म्हणून लय मोठा प्राणी निघाला विंचू. सांगितलं आजकाल. म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जे अफवा पसरत असतात ते याच्या मागे. अश्रवण ऐकणंच नको. अर्ध काहीतरी अर्धवट ऐकणे. आणि तिन्ही जेव्हा असतात, तिन्हीपैकी कोणती क्रिया जेव्हा घडते तेव्हा आपल्याला कोणताच प्रश्न समजत नाही, कितीही सांगू द्या. म्हणून आपल्याला फक्त पाहिजे श्रवण. या श्रवणामध्ये जेव्हा आपण जातो याच्यातले क काढून सगळे नकोय, अर्ध नकोय, आपण नीट प्रश्न ऐकला तरच आपल्याला जमणार आहे. अन्यथा चुका होऊ शकतात. पहिलं उत्तर मिळालेलं अगदी बरोबर होतं. त्रिकोण ही आकृती होती चित्रकलेची आणि वर्तुळ ही होती मातीकामाची. मग त्रिकोण आणि वर्तुळ या दोघांमध्ये कोण लपलंय? 2 आकृत्यांमधील दोन्ही असा प्रश्न विचारलेला होता आणि दोन्हीमध्ये 4 लपलेला आहे. 4 उत्तर अगदी बरोबर आहे. आता थोडस दुसऱ्या आकृतीकडे जातोय. मी पहिल्यांदा तुम्हाला जो फसवा प्रश्न विचारला होता तोच प्रश्न 2019च्या परीक्षेला या आकृतीमध्ये विचारला. तुम्हाला आकृत्यानंतर तुम्हाला शेअर केल्या जातीलच, तुम्ही लिहूनही घेऊ शकता, पण आता नाही, आधी समजूनच घ्या. या आकृतीमध्ये 3 आकृत्या आहेत. आपण यांना काहीतरी नाव देऊयात. यांना आपण नाव देऊयात, समजा इथं वाचनाची आवड असणारे, वर्तुळ एक खेळाची आवड असणारे आणि हे त्रिकोण हे लेखनाची आवड असणार. काही करू शकतो बरं, तुम्ही तुमच्या मनाने करू शकता. कोणते 3 घटक वेगवेगळे जर घेतले आपण तर आपण ते करू शकतो. वाचन, खेळ आणि लेखन. मग वाचनाची आवड असणारे 7 आहेत, खेळाची आवड असणारे काही आहेत आणि लेखनाची आवड असणारे काही. आणि प्रश्न विचारला जातो तिन्ही मध्ये सामायिक असलेली संख्या कोणती? कशाचंच नाव घेतलं नाही, पण नवीन एक शब्द त्यांनी परीक्षेत टाकला आहे की तिन्हीची आवड असणारे सामायिक विद्यार्थी किती. आता काय उत्तर देता येईल या कोणाला देता येईल उत्तर? सर 5. 5. चला 1. आणखी 0 सर. 0. आणखी त्याने पर्याय आपण तयार करूया. 0 सर 5 व 4. फक्त तुम्ही पर्याय सांगा मला, म्हणजे आपण 4 पर्याय तयार करूया. महाराज तुझं म्हणणं काय? अनुजा गोरे तुझं म्हणणं काय? सर 0. सर 0 का फक्त 0? 0. ओके 0 आहे. याच्याशिवाय असं तर कोणाचं सांगा. एकाने 5 दिला, एकाने 0 दिलाय.
तिसरा पर्याय आणखी काय असू शकतो? तर काय असेल असं तुम्हाला वाटतं? एक सर एक. श्रेयाचं म्हणणं एक. बर बर. सर 2 व 5. नाही असं तसं उत्तर येणार नाही. 2 संख्या आहे ना. हा बरं ठीक आहे. काय हरकत नाही. तसा एखादा पर्याय असू शकतो. 2 व 5. आता नीट आहे. काही प्रश्न विचारला. पण शून्य म्हणणाऱ्याचं असं का वाटलं बरं तुम्हाला की उत्तर शून्य असेल? सर ते तिन्ही मध्ये पण एकही अंक नाही. असले तर दोन्हीच्या समांतर तिन्ही समांतर नाहीत. हे त्यांना कळालं. हं. बघा या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने काढायचे ज्यांना कळालं त्यांना वेन आकृती समजली. नक्की समजली. महेश ध्यान ठेव. प्रश्न होता काय ते? खेळ लेखन तिन्हीची आवड असणारे विद्यार्थी किती? वेगळं केलं नाही. तिन्हीची म्हटल्याच्या नंतर तिघही कुठंतरी एकत्र आले पाहिजे. वर्तुळात चौकोन आहे. पण सर चौकोन तिन्हीची म्हणल्यावर वर्तुळात 3 अक्षर आहे आणि तिन्हीची म्हणल्यावर 3च येणार आणि वर्तुळच येणार सर. नाही नाही ऐक ऐक काय प्रश्न विचारला होता? वाच तिथं एक शब्द आहे परीक्षेमध्ये विचारलेला सामायिक. सामायिक संख्या कोणती? सामायिकचा अर्थ काय? सगळ्यांमध्ये असलेला आपल्या भाषेमध्ये ओळीत कावळा खेळातला जो आट्यापाट्या खेळताना एक जर आगाव झाला तर त्याची मजा असेल. मला मागच्या तासिकेमध्ये म्हणलं होतं क्रिकेट खेळायला आपण 7 जण गेलो. 8वा गडीच नाही काय करावं. मग इकडे 4 होते. मग आता काय करायचं? मग इकडं 3 मग एकाला हाकलून द्यायचं का? नाही. मग त्यांना काय म्हणतात? तू नाही खेळ, तू इकडूनही खेळ. तो जो कोळीत कावळा आहे तसा काकपद शिकवताना व्हेरी गुड काकपद शिकवताना आपण कोळीत कावळा शब्द शिकला. तर इथं त्यालाच आपण सामायिक म्हणायचं. सामायिकचा अर्थ काय? तो तिघातही सामायिक असेल. जसं शेताला जाताना तुम्ही पहा 2 शेतकरी असतील. त्याची शेती इकडून आहे, याची शेती इकडून आहे. दोघांच्या मध्ये पाऊलवाट असते किंवा जनावर चालण्यासाठी धुरा असतो. धुरा त्याला सामायिक धुरा म्हणतात. शेतकऱ्याच्या मुलांना हा शब्द फार लवकर लक्षात येईल. इकडून शेती आहे, इकडून शेती आहे आणि मध्ये हा पाऊल वाटेचा एक रस्ता आहे. तर त्याला धुरा म्हणतात. इकडचा शेतकरी वापरतो, इकडचा शेतकरी वापरतो. त्याला आपण सामायिक जागा, सामायिक धुरा. हे आमच्या दोघांचं सामायिक आहे. समायिक म्हणतील ते अपभ्रंश. समायिक नाही. धुरा म्हणतात त्याला. हा धुरा तर म्हणतातच. पण दोघांमध्ये जर एकच असेल तर तो सामायिक. आणि जर आपल्या शेतातून फक्त आपल्यासाठी जर काढलेला असेल तर आपण दुसऱ्याला जाऊ देत नाही. तिकडून जाय म्हणतो. पण इकडून तिकडच्या रस्त्याला जा. इकडून नको जाऊ. असं. मग हा सामायिक. तर इथं सामायिक धुरा कुठे बरं तिघांचं एकत्र? नाहीच. वर्तुळामध्ये चौकोन आहे पण चौकोनात त्रिकोण नाही. त्रिकोणामध्ये वर्तुळ आहे, वर्तुळात चौकोन नाही. म्हणजे तिघेही एकत्र आले नाही. आणि जेव्हा तिघ एकत्र आले नाहीत तेव्हा कुणीच नाही. कुणीच नाही साठी आपल्याकडे असतो 0. म्हणून आपल्याला वाचन खेळ लेखन या तिन्हीची आवड असणारे विद्यार्थी किती विचारलं तर उत्तर असेल 0. ज्यांनी 0 हा पर्याय मनात ठेवला काहींनी सांगितला त्यांचा हा पर्याय 100% बरोबर आहे. फक्त शब्दाकडे लक्ष द्या. पुन्हा एक तासिकानंतर आपण घेणार आहोत. काळजी करू नका. ज्यांना आज समजली नाही याच्यावर तुम्हाला एक अर्ध्या तासामध्ये या आकृतीवर तुम्हाला प्रश्न तयार करून पाठवले जातील तर तुम्ही स्वतः तयार करू शकता. तर प्रश्न कसे तयार करायचे तेही सांगा. मनानं संख्या घेतात. इथं तुम्हाला मी घटक दिलेले आहे. वर्तुळ म्हणजे गोलाकार सांगतोय क्रिकेट, त्रिकोण सांगतोय खो खो आणि कबड्डी सांगते चौकोन. आता मला तुमच्याकडून प्रश्न हवे. मला पहिल्यांदा आपल्यासोबत पुण्याहून एक जण अभिनव तुला काय वाटतं या आकृतीवर एक प्रश्न तयार करायचा आहे. तर तो प्रश्न कसा तयार करायचा बघूया. सांगू का सर? यस तू सांगायचंय. आकृतीचं नीट निरीक्षण कर. या आकृतीचं निरीक्षण कर. या शब्दांकडे लक्ष दे आणि तुझ्याकडे
सर तो सगळा फळा दिसत नाही खालचा. क्रिकेट, खो खो आणि कबड्डी. हे बघा, इथे लिहून क्रिकेट. घेतलं. हे बघा, वर्तुळासाठी आहे म्हणजे गोलाकारासाठी आहे क्रिकेट, तुमच्या आवडीचे खेळ. काही जणांसाठी खो खो हा त्रिकोण, आणि हा आहे कबड्डी. आता प्रश्न तयार करतो. एक प्रश्न सांग. लंगडी. सर फक्त कबड्डी किती जणांना आवडते? फक्त कबड्डी कबड्डी. किती, सुरुवातीला नाही घ्यायचा शब्द. कबड्डी आवडणारे विद्यार्थी, म्हणजे प्रश्न तू सांगितलास योग्य आहे. फक्त आता त्याच्यात दुरुस्ती काय करायची? फक्त आणि प्रश्न सुरू होत आहे आपला. कबड्डी हा खेळ आवडणारे विद्यार्थी किती? कबड्डीचीच आवड असणारे विद्यार्थी संख्या किती? आता अभिनवने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला दीपक दे. चला, पुण्याहून प्रश्न विचारला, सर 5. कारवाडीहून दीपक उत्तर देणार आहे. 5. नक्की हो सर 5. प्रश्न काय विचारलेला आहे या कृती विचारलेला आहे. फक्त कबड्डीची आवड असणारी विद्यार्थी संख्या किती? आकृती खालची आहे. 5. एक मिनिट, आटेकर सरांना काहीतरी बोलायचं होते. नाही, महेश, सॉरी. हा महेशचा हँड रेज आहे. सर 7. येस येस. 5 सर. अभिनव बरोबर आहे सर, का? 5. अभिनव हो, सर. बरोबर आहे का? हा किती 7 उत्तर हे आहे? उत्तर. 7. 7 हे उत्तर बरोबर आहे, 5 नाही. इथं काय विचारलंय? पुन्हा पुन्हा लक्ष द्या. प्रश्न अभिनवने विचारलेल्या प्रश्नाकडे लक्ष द्या. अभिनवने विचारलं फक्त कबड्डी म्हणजे कबड्डीचीच आवड असणारे विद्यार्थी किती? मग कबड्डीचा तर हा चौकोन आहे, आयत आहे, आणि इथं तर त्रिकोणात घुसलंय म्हणजे हे खो खो मध्ये घुसले. इथं 5 घ्याव, हे तिन्ही मध्ये घुसले, नाही चालत. फक्त कबड्डी विचारलंय तर कबड्डीसाठी मोकळी जागा ही आहे आणि हे त्याचं उत्तर आहे. फार सोपं आहे. फक्त डोळ्यांना काम द्यावं लागतं. जसं गाडी चालवायची, इकडे तिकडे नजर गेली, उडवलं. आपण दुसऱ्याला उडवू, स्वतः पडू, किंवा दुसरं येऊन आपल्याला उडवू, दोन्ही तिन्हीपैकी एक होणार म्हणजे अपघात होणार. तसं की घडली दुर्घटना घडली, म्हणून तर दुर्घटना म्हणजे आपल्याला हातापाय मोडणार नाही, पण उत्तर चुकलं म्हणजे गुणांकन मिळणार नाही. म्हणून फक्त कबड्डीची आवड असणारे, कबड्डीच हा खेळ आवडणारे विद्यार्थी किती? तर कबड्डी आवडणारे विद्यार्थी फक्त 7 आहेत. अभिनवने प्रश्न छान विचारला आणि उत्तर जे मिळालं ते सुद्धा अगदी बरोबर. तर 5 हे उत्तर नाही. तर आता मी जातोय थोडस दुसऱ्या विद्यार्थ्याकडे. दीपक लहान वर्गातला विद्यार्थी आहे, तरी पण प्रश्न नक्की तयार करेल. दीपक, तू एखादा प्रश्न विचार बरं या आकृतीवर. क्रिकेट, खो खो आणि कबड्डी या तिन्हीवर तुला एखादा प्रश्न विचारायचा आहे, तो विचारता येईल, चुकू दे. चला, दीपक नाहीये. श्रेया. अरे सर, सर खो खो किती जणांना आवडत नाही? अरे बापरे, खो खो किती जणांना आवडत नाही? अरे बापरे. करण, तुला काय उत्तर देता येईल रे? करण वाघमारे मी विचारतोय. 17. बर, आणखी फार चौकीदार म्हणजे वेगळा चौकस बुद्धीचा प्रश्न विचारला, कारण तिथं प्रश्न नाहीच येत नाही शक्यतो आपल्याला. 19 सर. मी सांगू? 19 सर. सर 19. बरं, आता श्रेयालाच काय म्हणायचं बरं याचं उत्तर? सर 19. सर 6. सर 6. नाही, तुझा प्रश्न विचारणं थोडंसं चुकलं. मग जर तुला 6 उत्तर अपेक्षित असेल तर खो खो हाच खेळ किती विद्यार्थ्यांना असा प्रश्न आवडतो विचारावा लागेल. कारण 19. तर खो खो आवडतो किती जणांना? 6. आता हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक सांग. याच्यामध्ये जर एकूण विद्यार्थी विचारलं ना तर थोडीशी सर 18.
ऐका ना, तिचा प्रश्न तिने चुकीचा विचारला होता. तिला उत्तर 6 जर अपेक्षित होतं, तर खो-खो किती जणांना आवडतं? आता पहा हे 5 जे आहेत, हे 5 यातले आहेत, यातले आहेत, यातले आहेत, तिघातले आहेत. म्हणजे 5 विद्यार्थी वेगळे नाही. म्हणजे 5 या 10 मध्ये पण येणार आहेत. 5 या 4 सोबतही आहेत, 5 या 7 सोबतही आहेत, 5 या 6 सोबतही आहेत. हे सगळ्यांसोबतची संख्या आहे. म्हणजे यातीलच काही विद्यार्थी इकडे आहेत, एकूण संख्येपैकी. त्यामुळे नाहीचा प्रश्न विचारताना थोडंसं आपल्याला काळजी घ्यावी. 17 जणांना खो खो आवडत आहे. हा, आता तुझा प्रश्न विचार. महेश तुझा विचार. 8 महेश तुझा प्रश्न विचार. आणि थोडं जोरात विचार. व कबड्डी हे तिन्ही खेळ आवडणारे मुले एकूण किती? तिन्ही खेळांची आवड असणारी विद्यार्थी संख्या किती? आणि उत्तर कोण देणार ते मी सांगतो. थांबा. विद्यार्थी आपल्यापैकी आता उत्तर या ठिकाणी समर्थ देशमुख दे. प्रश्न फेरबळून उत्तर कारवडे. समर्थ देशमुंडे. काय सर? नाही, कायचं उत्तर नाही आपल्याकडे. याचा अर्थ आपण फक्त मोबाईल चालू ठेवला आणि आपले बाकी कुठे काही काम करत नसतोय. त्यामुळे काय साठी पुन्हा प्रश्न नाही आपल्याकडे. आपल्याला तेच तर पाहिजे गाणं कुणाचं आहे आणि कुणाचं लक्ष आहे, त्याच्यासाठीच आहे. आर्यन, त्याच्यानंतर आदर्श हाके. सर 23 23. बरं, ओके. सर 23 अनुजा गोरे 23. ठीक आहे, 23 एक उत्तर आले आपल्याकडे. त्याच्यानंतर आता आर्यन तू सांग 5 किती? 5 यस. आता प्रश्न कोणा विचारला होता? सर महेशने. महेश, तुला उत्तर काय अपेक्षित आहे बरं सांग. 23. कसं काय? सर कारण मी एकूण म्हणलं होतं आणि आर्यन सामायिक सांगलं. प्रश्न थोडासा गलत विचार. हो सर महेश म्हणला होता ही खेळ एकूण किती जणांना? तिन्ही खेळांची आवड. तिन्ही खेळांची आवड जर विचारलं तर आर्यनं दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. आणि 23 म्हणता येत नाही. तिथं मग क्रिकेटची आवड 10, खो-खोची आवड 6 आणि कबड्डीची आवड 7 असे 3 उत्तर वेगवेगळे द्यावे लागते. तर ते एकूण नाही करता येत आपल्याला. समजा जर आपण 10 पेढे आणल्या, 2 गुलाबजामुन आणले, 3 बासुंद्या आणल्या, तर मी एकूण किती किती पेढे आणल्या करता येईल का? त्याची बेरीज करून का आपण? बेरीज करताना काय पाहिजे आपल्याला? सगळ्यात महत्वाचं सगळे घटक समान पाहिजे, तर त्या वस्तूचं आपण नाव घेऊ शकतो. समजा मी म्हणलं मी आज 2 भाकरी खाल्ल्या, 3 पोळ्या खाल्ल्या, चमच्याभर भात खाल्ला, जरासं दूध पिलं, तर मी भाकरी किती खाल्ल्या? तुम्ही सगळ्याची बेरीज कराल का? नाही करणार. नाही. हा, हे लक्षात ठेवा. प्रश्न विचारताना आपला प्रश्न हा त्या ठिकाणी 3 पर्याय आहेत तुझे. 3 उत्तर द्यावी लागतील. क्रिकेटचे 10, खो-खोचे 6 आणि कबड्डीचे 7 असे वेगळे उत्तर द्यावे लागतील. तर जमेल, अन्यथा नाही. ठीक आहे. आता प्रश्न आर्यन, तू एक प्रश्न विचार आणि नंतर करणच्या प्रश्नाने आपण थांबूया. आर्यन, काय सर? प्रश्न विचार. प्रश्न एक प्रश्न विचारतो हळू सर. विचार, हळू विचार आणि सगळ्यांना समजेल. एकदा नाही दोनदा सांग. क्रिकेट व खो खो दोन्ही खेळ आवडणारे एकूण विद्यार्थी किती? छान. क्रिकेट व खो-खो या दोन्हीची आवड असणारे विद्यार्थी किती? करण वाघमोडे उत्तर दे. सर मी सांगू का? क्रिकेट करण वाघमोडे तुझा हँड राईज आहे आणि तुला संधी मिळालेली आहे. 3 सर.
ठीक आहे. त्याच्याकडून उत्तर येत नाही, फक्त हँडरेजच आहे. तर अभिनव तू सांग, 3 सर. का बरं ते पण सांगा. सर क्रिकेटच्या गोलात आणि खो खोच्या त्रिकोणामध्ये 3 हा अंक आहे. बस इतकं बारकाईने निरीक्षण करा. इथल्या 3 घटकावर तुम्ही जर निरीक्षण केलं तर खूप छान तुम्हाला जमेल. सर परीक्षेमध्ये 2 तीन किंवा 3 असतात. आपल्याला या ठिकाणी तुम्ही एकाच आकृतीवर किमान 10 ते 12 प्रश्न तयार करा. अतिशय सोपा घटक तुम्हाला समजेल. आहे मोठ्या गटासाठी सुरुवात आहे आपली, होऊ द्या चुका, हरकत नाही, पण आपण शिकूया. तुम्हाला एक पुढचे तासिका जेव्हा आपण घेऊ तेव्हा आपल्याला मुळीच अवघड जाणार नाही. अगदी व्यवस्थित उत्तर दिलं. कोण आहे ते? तर अभिनव स्पष्टीकरण छान दिलं. वर्तुळ म्हणजे गोल, गोल हा क्रिकेटचा आहे आणि त्रिकोण हे खो खो दर्शविते. मग खो खो मध्ये आणि या क्रिकेटच्या गोल या दोन्हीमध्ये जर आपण पाहिलं तर हा त्रिकोण आहे. इथं 3 आहेत, हे वर्तुळाच्या अंतर्भागात आहेत आणि त्रिकोणाच्या अंतर्भागात आहेत, कारण वर्तुळ आपलं इथपर्यंत आहे. इथं 5 आहेत, पण 5 हे आयतामध्ये आहेत आणि वर्तुळामध्ये आहेत, म्हणून हे झाले कबड्डीमध्ये. हे 2 हे सुद्धा वर्तुळात आहेत आणि कबड्डीमध्ये आहे. हं? पण आणि सर तो 2 5 त्रिकोणच नाहीत. तिन्ही मध्ये आहे. एक वर्तुळात आहे, त्रिकोणात आहे, आयतात आहे. म्हणजे हा घटक तिन्ही मध्ये आहे, हा घटक कोणत्या तरी 2 आकृत्यामध्ये आहे आणि हा घटक कोणत्या तरी 2 आकृत्यामध्ये लागलाय. हेच आपल्याला पाहायचंय, कोणत्या आकृतींना कुठे छेद मिळालेला आहे. एकत्र सगळ्या आकृतीमध्ये असेल तर त्याला आपण सामायिक म्हणतो आणि सामायिक म्हटलं की त्या ठिकाणी सगळ्यांची आवड असणार असते. आणि जर फक्त एक आकृती विचारले त्याचा अर्थ वेगळा असतो. 2 आकृत्यांचा दोन्हीचा छेद करायचा, अशा पद्धतीने तुम्ही स्वतः प्रश्न तयार करा. जर आकृती दिलेली असेल तर ठीक, नसेल तर मी याचा फोटो आपल्या ओनली स्टुडंट्स वर मिळून जाईल. जे विद्यार्थी ओनली स्टुडंट्स मध्ये नाहीत त्यांनी वैयक्तिक मेसेज टाकायचा. ओनली स्टुडंट्स मध्ये आपण शिक्षकांना त्या ठिकाणी जास्त बोलवलेलं नाही, कारण तिथं फक्त आणि फक्त तुमचं काम चालतं. त्यामध्ये जास्तीत जास्त तुमचं जे काही असेल, तुम्ही केलेले उपक्रम असतील आणि त्यातील काही चुका तिथल्या तिथंच तुम्हाला सांगितल्या जातात, त्या तुम्ही दुरुस्त करून मग आपण त्या पावर आणि सर मी एक काल चित्र पाठवलं होतं, पाहिलं का? नाही पाहिलं. नाही पाहिलं का? काल दुसऱ्या कालमध्ये होते, नाही पाहिलं. तर PDF मध्ये आहे. अशा प्रकारच्या आकृत्या तुम्ही तयार करा. त्यानंतर सायंकाळची तासिका तुम्ही फक्त 5च्या नंतर एखाद्या वेळेस लक्ष द्यायचं आणि त्याच्या अगोदर एखादी तासिका वगैरे असं. आणि आज 4 वाजता राज्यस्तरीय तासिका आहे आणि एक अभिनंदन करायचं मला श्रेयाचं. श्रेयाने काल मेसेज टाकल्यानंतर श्रेया जॉईन झालेली होती ग्रुपला राज्यस्तरीय तासिकेमध्ये आणि तिनं नाही म्हटले आणि नंतर तिनं 2 कविता त्या ठिकाणी सादर केल्या आणि मॅडम सुद्धा खुश झाल्यानंतर त्यांचा कॉल सुद्धा मला आला होता की सर नांदेड म्हणजे बहुतेक तुमच्याकडूनच विद्यार्थी असेल. लोक मॅडम आमच्या मुलांशी गप्पातील विद्यार्थी आहे आणि त्यांनी सुद्धा छानपैकीचं कौतुक केलं. तर राज्यस्तरीय संधी आहे त्या ठिकाणी. तशी जेव्हा एखादी संधी असते तर त्या ठिकाणी तुम्ही भाग घेऊ शकता. एरवी विद्यार्थ्यांना तिथे संधी नाही, कधीतरी असते. एरवी तासिका असतात. आज राज्यस्तरीय तासिका आहे माझी तिथं 4 ते 6:30 या दरम्यान. तर त्याची फक्त YouTube लिंक येते तुम्हाला, त्या ठिकाणी तुम्हाला मध्ये प्रवेश नसतो. जसा आपला आहे आंतरक्रियेचा तसं तिथे नाही. लाईव्ह पाहायला मिळतं. ही आज संधी आहे. तर ठीक आहे, अशा आकृत्या तुम्ही तयार करा. मी संख्या घेतल्यात म्हणून याच संख्या घेऊ नका, तुमच्या मनाने घ्या. काहीही नावं देऊ शकता तुम्ही, पण तो एक घटक असला पाहिजे. इथं जसं घेतलं क्रिकेट, खो खो, कबड्डी म्हणजे खेळच. इथं आपण घेतले होते आलू, बटाटे, सॉरी आलू, कारले, मेथी, भाजीपाला. त्याच्यानंतर कोणते 3 असे सारखे घटक घ्यायचे की जे एकाच गटामध्ये मोडतील. गटातील बाहेरचं घ्यायचं नाही. प्राणी असतील, प्राण्यांचं घ्या, पक्ष्यांचं घ्या, वेगवेगळ्या झाडांचं घ्या की आमच्याकडे कोणती फळझाडे, फुलझाडे, वेली त्यांची संख्या लिहा. काही पण लिहा आणि प्रश्न तयार करा. चुकू द्या, किती चुकतील तितके चुकू द्या. 10 प्रश्न तयार केले, 5 चुकले
5-7 प्रयत्न बरोबर आले ते तुम्हाला नक्की जमेल आणि त्यातून चुका दुरुस्त करत करत वेन आकृती तिचा एकही गुण एकही प्रश्न आपला चुकता कामा नये. हा भाग तुमचा अगदी दुसऱ्या तासिकमध्ये अगदी कम्प्लीट होईल. पण तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही आकृती करा. आता तुम्हाला सर आकृती कशी काढावं आम्ही काहीच नाही करायचं. मला खूप सोप्या पद्धतीने सांगा. आपल्याला काय वाटलं एखादा त्रिकोण घेतलं. आता वाटलं एखादं वर्तुळ घ्यावं घेतलं. आता वाटलं एखादा चौकोन घ्यावा. झाली आपली वेळ आकृती. द्या म्हणते इथं 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 संपले. समजा मी इथं दिले 1, इथं दिलं 2, इथं दिले 3, इथं दिलं 4, इथं दिले 5. संपले डबे. झाला प्रश्न तयार. मग नाव द्यायला मोबाईलची आवड असणारे किती, टीव्हीची आवड असणारे किती आणि अभ्यास न करण्याची आवड असणारे किती. अभ्यास करावाच वाटत नाही. काही जण टीव्हीवर करतात, काही जण मोबाईलवर करतात आणि काही जणांना करावंच वाटत नाही असे. त्याला प्रश्न त्याला काय तिन्हीची आवड असणारे किती, दोन्हीची आवड असणारे किती, फक्त एकच घटक आवडणारे किती. झाले प्रश्न. सर मी स्लाइड ऍप मध्ये करून दाखवतो. हो चालतंय. नाही. अशा पद्धतीने तुम्ही तयार करा. या सर मी ठिकाणी पण स्लाइड ऍपच वापरतो. आणि आपण ते ऍप करायचंय परंतु दिवसभर त्या ऍप्सला खेळायचं नाहीये. ही तासिका संपल्यावर अगोदर छानपैकी जेवण वगैरे करा. एखादी फोटो फक्त शेअर करायला हरकत नाही. नंतर आपला अभ्यास करा आणि नंतर पीडीएफचा कंटिन्यू मोबाईलचा वापर त्या ठिकाणी ऍपसाठी करू नका. आपण जेव्हा तासिका घेतो तेव्हा घरच्यांना सुद्धा त्याचा त्रास नकोय. काय सारखं त्याच्यामध्ये करतोय सर शिकतोय पण त्याच्यातच नको. हा माहिती मला एक माझं चित्र दाखवायचं. सर मला पण दाखवायचंय. दाखवा. यस सशाचं चित्र खूप छान. व्हेरी गुड. आता बऱ्याच जणांना दिसत नसेल तर त्या पानावरचे जे टिंब आहेत ते पेजेस सरकवा म्हणजे तुम्हाला दिसेल. श्रेय फोटो घेऊ शकतेस. सर मी फोटो घेतला पण. आणि श्रेयाला तुला एक सांगेल बेटा, तू जेव्हा आपलं कोलाज बनवतेस तेव्हा त्याला सेव्ह कर. तू फक्त स्क्रीनशॉट पाठव तेव्हा बाजूचा भाग येतो त्याच्यात. सेव्ह कर आणि सेव्ह केलेलं मग ते गॅलरी मधून आपण सर ते मला सेव्हच करायचं नसेल ती सेव्हच होईन असं. बरं मी सांगतो तुला. तुमच्या सेकंदामध्ये सांगूया. सर मला पण दाखवायचंय. हा दाखव सर. तुझी आता आपण फोटो चालू आहे. तुझा व्हिडिओ चालू कर. सर मला परवानगी नाही. परवानगीची गरज नाही. तुझा व्हिडिओ चालू कर ना. सगळ्यांना दिलेले आहे तिथं. तर तुमचा व्हिडिओ फक्त चालू करायचा आहे. दाखवतो सर. आधी माहिती काढून घ्यावं. जमतंय? समर्थ सोबत अध्यक्ष साहेब नमस्कार हो. समर्थ माईक बंद आहे. नमस्कार. हा यस ओके. विभूषकाचा आहे ना. ओके छान. चित्र काढायचं नाही. सगळ्या विषयाचा अभ्यास करत स्पर्धा परीक्षा आणि आपली शालेय विषय करायचे. अधिकाधिक आपण दीक्षा ऍपचा वापर करा. दीक्षा ऍप मध्ये जे व्हिडिओ आहेत अगदी 5-5 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. जास्तीत जास्त 10 मिनिटापर्यंत आणि अतिशय त्या धड्यासाठी योग्य आम्ही शिक्षकांनी सगळ्यांनी मिळून समजा एक कविता आहे. 1 मिनिट थांबा. एक कविता आहे तर एक कविता त्यावर व्हिडिओ कमीत कमी 50 ते 100 लोकांनी पाठवल्या. त्यातील फक्त 2 जणांची त्यांनी निवड केलेली असते. मग विचार करा 100 मधले 2 जणांची निवड केली असते तर त्या दीक्षा ऍपवर ते साहित्य किती महत्वाचं असेल आपल्यासाठी. 100 व्हिडिओ पाहण्याऐवजी 2 जणांनी केलेले अतिशय महत्वाचे व्हिडिओ त्या दीक्षा ऍपवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे दीक्षा ऍपचा वापर करा. अधिकाधिक तुम्हाला फक्त फोटो स्कॅन करायचा. तुमचं उत्तर तिथं तयार असतं. प्रश्नही तिथं आहेत, खेळही तिथं आहेत. त्यामुळं अतिशय छान सुरक्षित आणि ते इतरत्र कुठं जात नाही. युट्यूबला गेल्यानंतर दुसरे व्हिडिओ आपोआप येत असतात. मग आपल्याला दुसऱ्या व्हिडिओची सुद्धा गरज नाही. म्हणून दीक्षा ऍप अधिकाधिक सुरक्षित आणि आपल्या अभ्यासासाठी. कारण केवळ स्पर्धा परीक्षेचा आपल्याला अभ्यास करून चालणार नाही. काही एवढ्यानं आपलं पोट नाही भरणार.
आपला आपला अभ्यास सुद्धा करावा लागणार. शाळा सुरू होणार नाही. वार्षिक परीक्षा सुद्धा तुमच्या अशाच पद्धतीने होणार आहे. 8वी पर्यंतच्या. शाळा सुरू होतील याची मुळीच शक्यता सध्याला तरी प्राथमिक वर्गासाठी नाही. मग आपण तसंच बसायचं का? काही जण शांत बसलेत बसले. पण आपण आता आपल्याकडे सुविधा आहे. त्यामुळे आपण अधिकाधिक पद्धतीने कसा सराव करता येईल त्याचा करा. तुम्हाला पीडीएफ पाठवले जातील, प्रश्नपत्रिका पाठवली जातील. सर. ऑनलाईन उद्यापासून सुरू होणार आहे. हा. सर आम्हाला गृहपाठ कम्प्लीट करायचे की नाही हो? आणि गृहपाठ कम्प्लीट करायचे की नाही? 100% करायचे. कोण म्हटलं करायचं नाही? तुम्ही गृहपाठ केलात तर फायदा कुणाला होणार आहे? तुम्हाला फायदा होईल बघा. समजा तुम्ही कविता पाठ केला. आता मला दुसरीला जी शिकवली होती कविता, ती मला आजही पाठ आहे. कारण त्यावेळेस त्यांनी पाठांतर आणि ती कविता इतकी छान पद्धतीने शिकवलेली होती. 4थीची असतील, दुसरीची असतील. ते आजही आम्हाला पाठ आहे. का पाठ आहे? कारण त्यावेळेस ते शिकवलं होतं. आम्हाला वळीव नावाचा धडा होता शंकर पाटलांचा. तो आजही जशास तसा समोर उभा टाकतो. रसायनशास्त्राचे सूत्र असतील ते आजही पाठ आहे. कशामुळे असतात ते? आपण गृहपाठ चांगल्या पद्धतीने केला म्हणून. तिथे शिक्षकांचा नाही, आपला फायद्यासाठी असतो. त्यांनी शिकवले. जाऊ दे ना, त्यांनी सांगितलं नाही कशाला करा. पण तुमच्या पुस्तकात आहे, करा तुम्ही. आपल्या पुस्तकातलं आहे, आपण स्वतः करायचं. आपण त्या ठिकाणी थांबायचं नाही. जाऊ दे ना, मला सांगितलंच नाही. ताटामध्ये भाकरी वाढल्यावर, भाजी वाढल्यावर आई म्हणत नाही, तुला ते बारीक तुकडा कर, खाय. किंवा आई चारत बसत नाही आता तुम्हाला. वाढते आणि एखाद्या वेळेस तुम्ही ऐकच न गेले, आई आपलं काम करते आणि आपण भूक लागली की जे पाहिजे ते घेतो आणि खातो. मग तेच पाहिजे आता आपल्याला. आपल्याला काय पाहिजे? वाचन पाहिजे, लेखन पाहिजे. सगळं तुमच्याकडे आहे, ते करा. शिक्षकांची सध्याला मजबुरी आहे की आम्ही शाळेमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष येऊन तिथं शिकवू शकत नाही. पण या माध्यमातून चालू तर आहे. ते करा. सर हा. मोदीची परीक्षा कोणत्या महिन्यात आहे? तुम्हाला वेळापत्रक येऊन जाते. पुन्हा तारीख वाढण्याची शक्यता दिलेली आहे. तसं तर फेब्रुवारीमध्ये एक आहे परीक्षा आणि एप्रिलमध्ये एक आहे. नवोदयची परीक्षा आणि आपल्या शिष्यवृत्तीची परीक्षा. स्पर्धा परीक्षा शक्यतो फेब्रुवारी महिन्यात असतात. परंतु आणखी या परिस्थितीमुळे जर काही समजा त्याची तारीख बदलली, काही झालं तर तुम्हाला अगोदर तुमची शाळेतून शिक्षक किंवा आपल्याला ऑनलाईन मध्ये ती माहिती मिळतेच. काही अडचण नाही. ठीक आहे. तर आपण असे का थांबूयात. सर मला बोलायचंय. हा, सर बोल, तुम्ही बोल. साहेब चांगल्या होत्या ना. आमचा हा? एक बॅच 5th नावाचा ग्रुप आहे. त्याच्यावर सर आमचे सर दर महिन्याला दीक्षा ऍपची लिंक पाठवत राहतात आणि त्याचा प्रश्न पण पाठवतात. हा, म्हणूनच आता दर महिन्याला करत बसणं नकोय. तुमच्याच मोबाईल मध्ये आहे. तुमच्या घरी पुस्तक आहे. पुस्तक घ्या, मोबाईल धरा, स्कॅन करा, वाचा. संपलं का? आपलं पुस्तक प्रत्येक पुस्तकावर त्याच्यावर स्कॅन QR कोड आहे. व्हेरी गुड. QR म्हणजे क्विक रिप्लाय. ताबडतोब उत्तर देणारा कोड आहे. क्विक रिप्लाय. सर मी 2 करतो दररोज. हा, तसे जर आपण प्रत्येक विषयाचा एक जर केला, तर मराठीचा, नंतर परिसरचा, नंतर इंग्रजीचा, नंतर गणिताचा, अशा पद्धतीने करा. पहा, तुमच्या तासिका रोजच्या तुमच्या घरी आहे. हजारो शिक्षक तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तुमच्या मोबाईल मध्ये कैद आहे. त्यांना घ्या ना, करा, वापरा, त्यांना काढा. पण आपली तयारी पाहिजे. आपण नाही केलं ते तसंच राहणार. मोबाईल मध्ये बंद राहणार. मोबाईल हा जो आहे इतका महत्वाचा घटक आहे, इतका मोठा आणि इतका महत्वाचा आहे की त्याच्यामध्ये सगळं लपलेलं आहे. पण चांगलं काय घ्यायचं ते तुम्ही स्वतः ठरवा. तुम्हाला काय घ्यायचंय? मला वेचून घ्यायचंय. तुम्ही पहा, तुमचे आजी आजोबा जे होते त्यांना विचारा. बऱ्याच जणांना एक शब्द माहित आहे. त्याला आपल्याकडे मात्र म्हणतात. पण त्याचा शब्द खरा आहे मातेर. खळं जेव्हा व्हायचं त्यावेळेस खळं झाल्याच्या नंतर 1-2 दिवसाच्या नंतर एखादं टोपलं वगैरे घेऊन आपले आजी आजोबा जायचे आणि ते सगळं माती सगळं तिथलं घेऊन यायचे. आजही आणतात खेड्यापाड्यामध्ये. मी आमच्या कारवाडीला पाहतो. आजही आणतात. हलर झाल्याच्या नंतर तिथलं सगळं आजूबाजूला जे काही पीक उडून गेलेलं असतं, धान्य उडून गेलेलं असतं ते घेऊन येतात आणि मग धान्य घेऊन आल्याच्या नंतर ते तशाला तसंच काही त्याचं काही दळण वगैरे करत नाही. तशाला तसंच काही विकायला देत नाही. त्यातून खडे, कचरा सगळं बाजूला करतात आणि एक मग ते सोयाबीन असेल, तुमची ज्वारी असेल, तुमचे गहू असतील, हरभरे असतील, जे धान्य आहे
ते वेगळं करतात. तसं निवडून तुम्ही घ्या. तुमच्याकडे खूप पसरलेलं आहे. मग त्या पसरलेल्यातून तुम्हाला काय घ्यायचंय ते ज्ञानकांती वेचून घ्यायचे तुम्ही घ्या. पुष्कळ तुमच्याकडे खूप पाठवलेलं आहे. सगळे शिक्षकांनी तुमच्यापर्यंत पाठवावं गरज नाही. तुमच्या मोबाईलमध्ये फक्त एकच ऍप पाहिजे. नसेल तर डाउनलोड करा. DIASHA बस. दुसरे कोणते ऍप असतील चालतील नसतील हरकत नाही. हे ऍप 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाहिजेच पाहिजे. याचा जर एकदा अभ्यास तुम्ही केला तुम्हाला कुठलेही इतर अधिक गरज पडणार नाही. पण सोबत शिक्षकांचं संभाषण पाहिजे म्हणून आपण सकाळची तासिका घेत असतो. कारण ते करताना तुम्हाला अडचण आहे. ते करताना कुठला प्रश्न नाही समजला तर ते प्रश्न त्याला नाही विचारता येत आपल्याला. तो तुम्हाला प्रत्यक्ष विचारावा लागेल. एक तर सरांना फोन करून विचारावं लागेल किंवा आमच्यासारखे असे जे समोर येतो आम्ही आम्हाला विचारावं लागेल. अशा पद्धतीनं ती अडचण तुमची दूर होईल. ठीक आहे. आज आपला थोडासा 10 मिनिट वेळ अधिक झालेला आहे. कारण आपण 7:30 ऐवजी 40ला सुरुवात केलो. त्यामुळे अगदी आपला पूर्णच्या पूर्ण वेळ 3 तासाचा आहे. तो आपला पूर्ण झालेला आहे. नक्कीच तुम्ही आकृत्या करण्याचा प्रयत्न करा. आकृती मोठी व्यवस्थित काढा. त्याच्यात एका प्रश्नाची एक आकृती आणि 5 प्रश्न, 10 प्रश्न असे जमतील. एवढी तयार करा. व्हिडिओ बघू जी. तुम्हाला जमेल. अध्यक्ष साहेब थोडस व्हिडिओ चालू करू. समर्थ देवगुंडे. पप्पांना बोला बेटा. हा आहेत ना. माईक चालू असू दे तुझा. माईक आणि व्हिडिओ. हा नमस्कार सर. नमस्कार. हा सर. आपला समर्थ बद्दल किंवा तुम्हाला म्हणजे काही समस्या किंवा अडचण किंवा कुठली तक्रार अगदी मी संकोचपणे सांगू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला काही दुरुस्ती वगैरे करायची असते तर पुढे आपल्याला वाव आहे. नाही सर काही तक्रार नाही सर याची. नाही म्हणजे कसं आहे मुलं करत आहेत. इथून तर आम्हाला दिसतंय करतायत. सगळे आहेत ऍक्टिव्ह आहेत आपले सगळे विद्यार्थी. पण तरीही पालकांना जर वाटलं नाही याच्यामध्ये आणखी असा बदल करून असं काही करता येईल का तर अगदी तुम्ही आम्हाला हक्कानं सांगू शकता. आम्ही त्यासाठी तयार आहोत. नाही सर काही चांगल्या प्रकारे चालू आहे सर. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद. अभ्यास सगळेच चालू आहे. हो सर. नक्की नक्की तोच प्रयत्न आहे. विद्यार्थी सकाळी सकाळी अभ्यासात राहावेत आणि तुम्हाला पालकांना गडबड असते बाकी नंतर कामाची म्हणून आपण ही वेळ निवडली आणि अगदी आता ही आपली कायमचीच वेळ झाल्यासारखी झालेली आहे. म्हणजे जसं काही शिफ्टची शाळा जशी असते सकाळी 7:30ला सुरू होते तशी आपली शाळा आपली ऑनलाईन शाळा सुरू झालेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आपला अभ्यास करा. अडचणी जिथे येतील तिथे आम्ही तयार आहोत. फक्त तुम्ही करा. अडचणी विचार बस. बाकी तुमच्यासाठी मला एखादी अडचण दूर नाही करता आली तर मला कोणाला विचारता येईल. आणखी कोणी शिक्षकाला कोणत्या मॅडमला जमेल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. एवढं मात्र आम्ही तयारी करू. ठीक आहे. थांबूया.